आई चिंता करू लागली. तिजला माझी व्यथा कळेना, मजला माझे मनीचे तिजपाशी उकलवेना. उपेग नव्हता म्हणून. शेवटाच तिने निश्चय मांडिला की याचे लग्न करून टाकायचे. तिने मजला गळ घातिली की बोहल्यावरी उभा ठाकेस तोवर ना म्हणू नकोस. म्या तिजला शब्द दिला आणि तो तंतोतंत पाळिला. मग सुरू झाली लग्नाची बोलणी. दुसरे दिवशी गोरज मुहूर्ती लग्न वेळा. लग्न मंडप भरला. करवल्या हाती कलश नारळ घेऊन मागे उभ्या ठाकल्या. वाजंत्री टिपरी धरून तयार. अक्षता वाटल्या. लग्न मंडपातला गलबला दाटला. घटिका जवळ आली. बोहल्यावर उभे केले. पैल पाटावर वधू. अवघी आनंद कल्लोळात व्यग्र. अंतरपाट धरिला. ब्राह्मण गर्जले. शुभ मुहूर्त सावधान. एकाच्या कानी लागून पुशिले की अर्थ काये म्हणून. त्या बापड्याने सांगितले की विवाह पाशात बद्ध होत आहेस. सावध रे सावध. मावळले होते. झांबळे झांबळे झाले होते. जेमतेम माणसास माणूस ओळखीत होते. बोहल्याभोवते माणसांची दाटी. हळूच खालते वाकून निसटलो. लग्न गोंधळामध्ये कोणाच्या ध्यानी आलो नाही. तडक पळत सुटलो.